रानातली मोहरी काढून आणल्या, आता पडवायचं काम चालू आहे. आणि वरनं खालनं कागद घालून असं पडवायचं म्हणजे मोहरी उडत नाही. ही फोलकाट मोकळी झालेली वरची काढायची घोळून. त्याच्यात मोहरी नाही काही नाही. आपल्या रानातली मोहरी आता एवढी निघाल्या. आता आपल्याला काय वाटते बाजारात मस्त मोहरी स्वस्त आहे आणि ही कशाला व्याप करायचं. पर ही बिन औषधिक मोहरी आणि शेतातली ती शेतातलीच देशी. आता हे बघा एवढं बडवून काढली ही मोहरी. बघितला का, अशी चॉकलेटी, काय काळपट कलर, काय लाल कलर, याला देशी मोहरी म्हणायची. लई मोठी नाही लई बारीक नाही, कशी आहे बिन औषधिक. आणि आपल्याला ही लहान लहान गोष्टी किचकाट वाटतात, पण रोजच्या जेवणात आपल्याला मोहरी लागतेच का नाही. आता खपली करून द्या, गहू करून द्या, एवढं त्याच्यात इसकाटलं की ह्याला बाकी काय करायला लागत नाही. औषध ना पाणी ना काय सुद्धा नाही. पाणी तेवढं पाजायला लागते सोडा, पण ही येत्या व्यवस्थित, ह्याला रोग बी काही येत नाही. आणि असं केलं तर आपलं वर्षभरासाठी विकत पण आणायला लागत नाही. घरचं ती शेवट घरचंच असतं. आता खपलीत कुठं तर राजगिऱ्याची भाजी ठेवली होती, त्याला पण आता सगळं का नाही असं शेंगासारखं तुरा आलं. ते पण नाही म्हटलं तर बरंच राजगिरं निघणार आहेत. त्याचं मग काय उपवासाला आधीमध्ये लाडू लह्या पाडून लाडू केलं तरी पण चालतंय राजगिऱ्याचं. ज्या दिवशी आमच्या घरात लोणी काढतात त्या दिवशी आमच्या घरात ठरलेला मेनू असते. राहिलेल्या ताकाची कढी करायची. आणि 2 प्रकारच्या कढी असतात, एक साधी कढी आणि एक वाटणातली. तर आज मी वाटणातली कढी करणार. आणि त्याच्याबरोबर खायला का नाही बारीक अशा वांग्याच्या फोडी करायच्या, तव्यात झटपट काळपट असं होतं. हो काय लोणी काढलंय, राहिल्याला खाली ताक आहे. ही शिरगाव काटा वांगी आहे ती आता रानातली तोडून आणल्यात, कवळी हिरवीगार. आता हे जे बारीक तव्यात चिरून करायचं. आणि ही कोथिंबीर. कढी करायच्या आधी पहिला वाटण तयार करून घेऊ. नारळ थोडा खाऊन घ्यायचा असा वेळेवर आणि मग वाटण करायचं. तरी वाटण घालायचं नाही, नाहीतर काय होतं जास्त वाटण झालं मसाला की कढीची चव बदलते. जी हाय ती कढीला चव येत नाही. एक अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलंय, हिरव्या मिरच्या एक 4-5, आल्याचं 2 तुकडं, थोडीशी हळद. आता कढी करून घेऊया. एक पळी तेल ओतलंय आणि 1 चमचा मोहरी टाकायची. त्याच्या जिरं, मेथी दाणं थोडंसं टाकायचं, लसूण एक 10-12 पाकळ्या. आता ही पाट्यावर वाटण केलंय. आता 1 लहान चमचा हिंग टाकायचा. कढी करताना कायमच मेथीचे एक 10-12 दाणं टाकायचं, म्हणजे कढीला चव चांगली येते. जास्त टाकायचं नाही, नाहीतर कडू होतं या. आता ही वाटण त्याला चांगलं भाजलं या. ताक आता ओतून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर टाकायची. कढी खळखळ उकळून द्यायची नाही, नाहीतर फुटत्या कढी. आपण नेहमी कढी करतोय त्याला बेसन घालतोय मिळून यायला कढी. पर ह्यात आता वाटण घातले का नाही, वाटणामुळे पण कढी मिळून येते. ह्याला बेसन घालायची काही गरज पडत. आता हे सकाळी मी लोणी काढलेला आहे, ह्यातलाच थोडा गोळा काढायचा आणि कढीत घालायचा. हे बघा, लई कढीत लोणी घालायचं नाही, थोडंच घालायचं चव यायला. हे बघा कढी तयार झाल्या, उतरून ठेवायची. ह्याला खळखळून उकळी आणायची नाही, नाहीतर कढी पूर्ण फुटत्या. हे बघा आता उतरून घेऊया. नेहमी ताकाची आपण कढी करतोय ती वेगळी
आणि ही लोणी काढलेल्या ताकाची कढी करून तुम्ही बघा, त्याच्यात किती फरक असतो या. आणि तो लोणी काढलं की थोडा का असना सुपारी एवढा गोळा त्यात कढीत टाकायचा लोण्याचा, ती पण कढी कशी तुपाट लागत्या बघा. म्हणून कधी पण का नाही लोणी काढलेल्या ताकाची कढी करायची. थोडंसं आंबट वाटतंय पर चवीला चांगलं लागतंय. आता कढी झाल्या, पटकन वांग करून घेऊया. असं वांग बारीक चिरलं की पटकन शिजतं या. एक पळी तेल टाकलंय, मोहरी टाकून घेऊया. 1 चमचा जिरं, 1 लहान पळी आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. थोडं तेलात असं हलवून घ्यायचं. आता वांग टाकायचं. एक चमचा हळद, ही भाजलेली शेंगदाण्याचं कूट आहे, ही 1 पळी घालायची. थोडं चवीनुसार मीठ घालायचं. पाणी ह्यात लई घालायचं नाही, फक्त पाण्याचा शितोडा द्यायचा आणि वाफेवरच वांग. आता कोथिंबीर टाकायची वर. झाकून 1-2-3 मिनिटं ठेवलं की लगेच वांग शिजतंय. आता झाकून ठेवूया. अशी ताकाची कढी केली, वांग केलं, मग राहते काय भात आणि भाकरी. पटकन भात आणि भाकरी तापत त्यात चुलीवर केलं की झाला स्वयंपाक आणि गरम गरम जेवाय रिकामं झालं. असं वांग पूर्ण काला होईपर्यंत शिजवायचं नाही, असं थोडंसं न कळत जरा असं कच्चं राहायला पाहिजे. आता हे बघा कसं वांग शिजलं. झालं किती वेळ लागलं? 5 मिनिटात वांग शिजलं. आता ही व्यवस्थित शिजले, उतरून ठेवूया. ही ताकाची वाटणातली कढी किती चांगली झाल्यावर. आणि ही वांग असं घरात लोणी काढलं की आपण काय करतोय, ताक जरा आंबट झालंय म्हणून टाकतोय किंवा कुठं असं कढीपत्त्याच्या झाडाला ती घालतोय. पण तुम्ही खरंच अशी वाटणातली कढी करून बघा. तुम्ही खाल्ला असा तर म्हणशीला खरंच काकून सांगितलेलं बरोबर आहे. एकदा करून बघा. आणि त्यातलंच लोणी निघालेलं ताकाच्या वरचं नाही, 1 चमचाभर लोणी घातला तरी पण चालतं.